पंजाब, सिंधू, गुजरात, मराठा आपल्या सर्वांना माहिती आहे. मराठा म्हटलं की देवासाठी, धर्मासाठी, देशासाठी प्रसंगी कुठेही जिथं जिथं लढण्याचा विषय येतो तिथं तिथं मराठा अग्रेसर असतो अशी आपली प्रतिमा बनवलेली आहे. दुर्दैवानं इतिहासकारांनी सुद्धा इतिहास लिहिताना छत्रपती शिवराय असतील, संभाजीराजे असतील, राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ असतील यांची प्रतिमा सुद्धा म्हणजे हातामध्ये तलवार, घोड्यावर बसलेली आणि सदैव युद्धाच्याच गोष्टी करणारे असे एक व्यक्तिमत्व आपल्यासमोर मांडलेलं आहे. आणि मला एवढेच दुसऱ्या अर्थाने अजून एक विशेष कौतुक वाटतं की आज जो त्यांनी विषय मला दिला तो विषय सुद्धा राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊ यांचं औद्योगिक धोरण अशा पद्धतीने तो विषय दिला. त्याच्यामुळे एमबीएचे त्या टाळ्यापासून पुन्हा एकदा या विषयावर बोलणं तसं चॅलेंजिंग आहे. परंतु तरी सुद्धा मी विषयापासून कुठेही दूर न जाता अगदी कमी वेळामध्ये आपणासमोर छत्रपती शिवरायांचं, जिजाऊंचं, शहाजी महाराजांचं आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांचं आर्थिक धोरण काय होतं हे आपल्यासमोर सूत्र रूपाने मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. त्याला व्याख्यान वगैरे म्हणण्यापेक्षा एक आपण संवाद आपण असं म्हणूया. जगद्गुरु तुकाराम महाराजांपासून सुरुवात करत असताना पैशाला इतकं महत्व आहे, प्रचंड महत्व आहे, आपण लक्षात घेतलं पाहिजे. आपल्या समोर एक अशी प्रतिमा आहे, तुकाराम महाराज म्हणजे टाळ फुटणारे संत. तुकाराम महाराज म्हणजे फक्त मंदिरात गेले आणि मग मंदिरामध्ये तल्लीन झाले याच्या पलीकडे तुकाराम महाराजांनी दुसरा कोणता अध्यात्माच्या व्यतिरिक्त काही विचार मांडला असेल असं आमच्या डोक्यात असतं. परंतु दुर्दैवानं आपल्याला तुकाराम महाराजांनी जीवनातल्या सर्व क्षेत्राला उत्तम रीतीने स्पर्श केला होता हे आपल्याला बऱ्यापैकी माहित नाही आणि आम्हीही जाणून घेण्याचा प्रयत्न तसा करत नाही. आपल्या सर्वांना मी माहितीच तो सांगतो. आपण जसे आज उद्योजक आहात तसे तुकाराम महाराज उद्योजक होते. त्या काळामध्ये किती लोकांना माहिती आहे मला माहित नाही. परंतु दुर्दैवानं लोक मांडणी करताना असं मांडतात की तुकाराम महाराज व्यवहार शून्य होते. नवीन 10वीला तर तुतारा सुद्धा शब्द आला होता की या तुतारामाचा आणि उत्तर द्या त्याच्यामध्ये तुकाराम हा अक्कल शून्य होता अशा पद्धतीने लिहिलेलं आहे. परंतु तुकाराम महाराज हे उत्तम व्यावसायिक होते. मी मागे पालघरला व्याख्यानासाठी गेल्यानंतर एका ठिकाणी तिथल्या आयोजकांनी मला एका मंदिराला भेट द्यायला होती. जगद्गुरु तुकाराम महाराजांचं तिथं मंदिर आहे. फार सुंदर आपल्या माझ्या फेसबुकवर तो फोटोज आहे. तुकाराम महाराजांच्या समोर गाथा नाही, टाळ नाही, विना नाही, मृदंग नाही, तिथं तराजू ठेवलेला आहे आणि तिथं जो शिलालेख छोटंसं लिहिलेलं आहे माहिती शिल्पाची माहिती. जगद्गुरु तुकाराम महाराज त्या देहूपासून त्या ठिकाणी म्हणजे त्या परिसरामध्ये मिरचीचा व्यवसाय करण्यासाठी येत असत आणि ज्या झाडाखाली बसून ते मिरचीचा व्यवसाय करत होते त्या ठिकाणी त्यांचा फार सुंदर स्मारक तिथल्या मराठी महानगरपालिकेने बांधलेलं आहे. हे सुद्धा आपण बघितलं पाहिजे. महाराज हे उत्तम व्यावसायिक होते. मी फार त्याच्या चरित्राच्या तपशिलामध्ये जाणार नाही. परंतु समाजावर जेव्हा संकट पोहोचवतात तेव्हा एक व्यक्ती म्हणून एक मनुष्य समाजाचा घटक म्हणून माझं काहीतरी कर्तव्य आहे. या कर्तव्य भावनेपोटी जगद्गुरु तुकाराम महाराजांनी दुष्काळाच्या काळामध्ये स्वतःच्या घरातली धान्याची कोठार खुली केली आणि आपल्या दारामध्ये आज जरी कुणी आलं तुम्ही लक्षात घ्या, आज जरी रस्त्यावर एखाद्या ठिकाणी डोंबाऱ्याचा खेळ चालू असेल, मी जातीवादी शब्द बोलणार नाही, परंतु आपण एक मुळातच आपली कृषी परंपरेशी नाव जुळलेली असल्यामुळं नंदीवाला दिसला तर आपण चटकन 10 रुपये घालून त्याच्या हातामध्ये देतो. कारण जुन्या काळामध्ये ही देण्याची जी पद्धत आहे, देण्याची परंपरा, याचे संस्कार आपल्यावर झालेले आहेत आणि त्याचं ज्वलंत उदाहरण सर्वोच्च उदाहरण कोण असेल जगद्गुरु तुकाराम महाराज. त्यांनी सर्व धान्याची कोठार खुली केली, स्वतःचा व्यवसाय लोकांच्या नावावर करून टाकला. ज्यांना कर्ज दिली होती ती कर्ज तुकाराम महाराजांनी माफ केली आहे. म्हणजे तुकोबाराय हे उत्तम व्यावसायिक होते. ते कशावर लक्षात येतं, त्यांनी त्यांच्या काही अभंगामध्ये फार सुंदर पद्धतीने मांडलेलं आहे. आज आपण जर बघितलं मराठा समाज हा शेतीशी निगडीत समाज आहे. महाराष्ट्रामध्ये कोणत्याही ठिकाणी कोणत्याही कॉस्मोपॉलिटन शहरात गेला ज्या MIDC उभ्या राहिलेल्या आहेत या सगळ्या दुर्दैवानं मराठ्यांच्या शेतावर राहिलेल्या आहेत. आज जर तुम्ही चिकलठाणा आपली MIDC जरी बघितली तर 90% जमिनी या मराठ्यांच्या आहेत. म्हणजे महाराष्ट्रातलं हे कटू वास्तव आहे. मराठ्यांच्या जमिनीवर उद्योग राहिले पण तो जो मराठा जमिनीचा मालक होता तो उद्योजक झाला नाही. उलट त्याच कंपनीमध्ये ज्याच्या शेतावर कंपनी बांधलेली आहे त्याच्या समोर वॉचमन म्हणून उभं राहण्याची वेळ मराठ्यांवर त्यांच्या मुलावर आलेली आहे. आणि मला वाटतं की हे दुर्दैव समाजाचे ही नस हे दुखणं जाणूनच MBNच्या माध्यमातून आपण प्रयत्न करत आहात. निश्चितपणे आपण कौतुकास पात्र आहात. आपण जगामध्ये आपल्या शेतामध्ये काय पिकतं याच्यापेक्षा जगामध्ये काय विकतं याचा जर आपण विचार केला तर मला वाटतं की एक यशस्वी उद्योजक काय असतो याचं सूत्रच जगद्गुरु तुकाराम महाराजांनी एका अभंगामध्ये सांगितलं. ते म्हणतात पीक व्हावे धन ज्याची आस करी जग. तुम्ही असं धन पिकवा, असं काहीतरी उत्पादन करा, असं काहीतरी प्रोडक्ट करा ज्याची जगाला गरज आहे. तुमच्याकडे काय आहे त्याच्या आम्हाला काय कर्तव्य आहे. जगाला कशाची गरज आहे आणि म्हणून जगाला ज्याची गरज आहे म्हणून बरेच विचारवंत सांगत असताना आपण जर ऐकलं असेल खेडेकर साहेबांनी सांगितलं जर आज कॉम्प्युटरची गरज समाजाला असेल तर तुमच्या शेतीमध्ये कॉम्प्युटर पिकलं पाहिजे.
याचा अर्थ शेतामध्ये कम्प्युटर लावून लावायचं का नाही, म्हणजे तुमच्याकडे ती व्यावसायिक दृष्टी असली पाहिजे. अशा पद्धतीने तुकाराम महाराजांनी सुद्धा सांगितलं. आणि धन कसं मिळवायचं त्याचा फार सुंदर भाग आहे. जोडून या धन उत्तम व्यवहार आणि उदास विचारे वेच करी. म्हणजे तुकाराम महाराजांनी पैशाला कमी लेखलं का नाही, धन जोडलं पाहिजे. जोडणे म्हणजे कमाई करणे, अर्निंग. जोडणे म्हणजे तुम्ही धन जरूर कमवा, पण कसं नैतिकता त्याच्यामध्ये असली पाहिजे. नैतिक पद्धतीने व्यवहार करून आपण धन करा आणि उदास विचारे खर्च करा. म्हणजे जिथं जिथं गरज आहे ना, पैशाबद्दल आसक्ती न बाळगता गरजेपोटी जिथं गरज आहे तिथं पैसा खर्च केला पाहिजे. हे कमवायचं जसं सूत्र सांगितलं तसं जगद्गुरु तुकाराम महाराजांनी पैशाचं विनियोग कसा करायचा याचं सुद्धा सूत्र त्या काळात सांगितलेलं आहे. खरं तर तुकाराम महाराजांवर बोलायचं म्हटलं तर एक तास आपला निघून जाईल, फार जास्त लांबवणार नाही. पण पैशाला किती महत्व आहे तुकाराम महाराज एक आपल्याला सांगतात, धनवंता घरी करी धनची चाकरी. ज्याच्याकडे पैसा आहे त्याच्याकडे नोकर चाकर असतात, पण माणसं नोकरी करतात का नाही. प्रत्यक्ष पैसा त्याचा नोकर होतो. धनवंता घरी करी धनची चाकरी होय पैसऱ्या व्यापार न लगे सांडावीची घर राणी वली द्वीपी असं ती होती सोपी तुका म्हणे मोल देता काही डबे खोल. याचा अर्थ असा आहे, धनवंत माणसाच्या घरामध्ये नोकर चाकर सोडून द्या, पण त्याच्याकडे असणारा पैसा भांडवल त्याचा नोकर म्हणून राहतो. आणि तुकाराम महाराज म्हणतात त्याला व्यापार करण्यासाठी फार काही उठाठेव करण्याची गरज पडत नाही. पैशावाल्या माणसाला घर बसल्या त्याचा व्यापार होतो, कारण त्याचं जे प्रोडक्ट आहे ना ते लोकांच्या गरजेचं आहे. म्हणून लोक त्याचा पत्ता शोधत शोधत त्याच्याकडे येतात. आणि राणी वणी द्वीपी असं ती होती सोपी. जगामध्ये अशी कोणतीच गोष्ट नाही की जी पैसा दिल्यानं होत नाही. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात एखाद्या द्वीपामध्ये, द्वीप म्हणजे जिथं आपण पोहोचू शकत नाही लवकर, जिथं दळणवळणाची साधनं फार कमी आहेत, त्या ठिकाणी जरी तुमचं काम पडलं आणि तुमच्याकडे पैसा असेल तर तुमचं काम सोपं होतं. हे 400 वर्षापूर्वी सांगितलंय. दुर्दैवानं आम्हाला तुकाराम महाराज दिवाळखोर म्हणून सांगितले. हा सांगणाऱ्याचा जसा दोष आहे तसं तो ऐकणाऱ्याचा आहे. आम्ही समजून घेण्याचा प्रयत्न केला नाही. घरामध्ये सुद्धा जो कमावतो त्याला किंमत मिळेल लक्षात घ्या. 4 भाऊ असतील, 2 कमावते असतील तर त्यांना आई वडिलांचं विशेष प्रेम असते. तू जेवलास का, खाल्लास का, पिलास का, एवढं पैशाचं महत्व आहे. बरोबर आहे, इतकं महत्व. म्हणजे व्यावहारिक जग आज प्रॅक्टिकल झालं जग सगळं. धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. पैशावाल्या माणसाला जगामध्ये सर्वत्र मान्यता आहे. माता पिता बंधुजन चाले बोलिले वचन. त्यानं घरामध्ये फक्त शब्द टाकायला उशीर आहे, लगेच माता असेल बंधू असेल हे सगळे त्याचा शब्द झेलण्यासाठी त्याचा ऐकण्यासाठी पुढं पुढं करतात का, कारण तू कमावता आहे. म्हणून पैशाला प्रचंड महत्व आहे. जी पूर्वीच्या काळामध्ये एक संकल्पना होती की पैशाला काही महत्व नाही किंवा आपल्याकडे म्हटलं जायचं पाण्याचा कुठे व्यवसाय असतो का, पण आज आपण सुद्धा बाटलीवर पाणी पिल्याशिवाय आपल्याला सुद्धा आपला दिवस जात नाही ही परिस्थिती आलेली आहे. म्हणून पिकवावे धन ज्याची आस करी जग. हे करत असताना व्यवसायामध्ये कर्ज वगैरे आपल्याला घ्यावे लागतात, पण कर्ज घेतल्यानंतर सुद्धा आपण कसं असलं पाहिजे हे कागदामध्ये फार सुंदर सांगतात. ते समजा आपण विचार केलं. आपण विषयाशी संबंधित असल्यामुळे मी सांगितलं, नसावे कोशाळ मग मानती सगळं. कोशाळ म्हणजे कोण, समजा मी आहे, मी प्रत्येकाकडून कर्ज घ्यायला लागले पण ते कर्ज फेडायला तयार नाही. मग मी 4 चौकात जाऊ शकतो का, मी गुजरबाजारात फिरू शकतो का, नाही फिरू शकत का. मग माझा जर तिने तरी पुढाला मानणार आहे, अरे तुम्हाला 4 चौकात मागतो काय, मी काय करतो, फोन उचलणार नाही, फोन बंद करून ठेवेल, मी औरंगाबाद मध्ये असलो तरी मी बाहेर नाही म्हणून सांगेल. अशा पद्धतीनं तुकाराम म्हणतात की तुम्ही जर सातत्यानं घेत गेला आणि ती परतफेड जर वेळेत नाही केली तर तुम्हाला कोशाळवानं जीवन जगावं लागतं. हे तुकारामांनी सांगितलंय. पण याच्यामध्ये अध्यात्माचा कुठं संबंध आहे, हे व्यवहाराशी संबंधित असे शेकडो भाग आहेत. म्हणजे याच्यावर आपण ठरवलं तर स्वतंत्र पुस्तक आपण लिहू शकतो. मला वाटतं एमबीएच्या माध्यमातून हे जरी भविष्याच्या काळामध्ये झालं तर निश्चितपणे आपल्या तरुणांना चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन होईल. नसावे कोशाळ मग मानिती सगळं जाय येथे पावे मान चाले बोलिले वचन. त्याचं सुद्धा जिथं जातो तिथं मान सन्मान त्याला भरतो. राहू नेली बाकी दान ज्याचे त्यासाठी. जो कोणाचीच बाकी शिल्लक ठेवत नाही आणि वेळच्या वेळी त्याची देणी परत करतो ना, असा माणूस हा समाजामध्ये सन्मानानं, ताट मानेनं, स्वाभिमानानं, अभिमानानं जगतो. मला वाटतं हे सगळे व्यवसायाशी संबंधित असणारे सूत्र आम्हाला जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सांगितलेले आहे. आणि व्यवसाय कशाला म्हणतात, मी काही मोटिवेशनल